नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपला महाराष्ट्र अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामधले 4 जिल्हे नाशिक, सांगली, सोलापूर आणि पुणे या 4 ठिकाणची द्राक्ष ही जगप्रसिद्ध आहे आणि निर्यातही मोठ्या प्रमाणात होते। विशेषतः नाशिक आणि सांगलीचे जे बेदाणे आहे त्याला सर्वदूर अशी मागणी आहे। आता निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण द्राक्षाचं उत्पादन घ्यायचं तर मग द्राक्षबागांची विशेष काळजी घेणं आलंच। बागायतदार द्राक्ष छाटणीच्या पहिल्या दिवसापासून ही काळजी घेत असतात। मग ते पाणी व्यवस्थापन असो, खत व्यवस्थापन असो, अन्नद्रव्य, रोग आणि कीटकनाशक या सगळ्या बाबींची काळजी घेतली जाते। आज आपण विशेष करून पाणी आणि कॅनोपी या दोघांचा जो काही नीट सक्षम वापर आहे तो द्राक्षगडाच्या विकासासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे जाणून घेणार आहोत। आजचा विषय आहे द्राक्षगडाच्या विकासात कॅनोपी आणि पाणी व्यवस्थापन। याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर रामहरी सोमकुवर सरांना, संचालक भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपला आजचा आहे आणि या विषयावर बोलताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पहिला विचार करणार आहोत तो द्राक्षबागेंचा। तर यावर्षी द्राक्षबागेंची परिस्थिती कशी आहे सर? यावर्षी द्राक्ष लागवड वाढत आहे। फळ छाटणी झाल्यानंतर जे काही प्रमुख जिल्हे आहेत ज्या ठिकाणी लवकर छाटणी होते, आगाप छाटणी ज्याला म्हणतो, तो सटाणा तालुका नाशिक जिल्ह्यातील, इंदापूर बोरी भाग पुणे जिल्ह्यातील आणि या भागात तसंच फलटणचा एक भाग आहे, गिरवी म्हणून आहे, गिरवी, खडकी, त्या गिरवी आणि खडकी या भागामध्ये बऱ्यापैकी लवकर द्राक्ष छाटणी होते। आणि त्या ठिकाणी काय झालं की गेल्या काही दिवसापूर्वी पाऊस झाला आणि या पावसामध्ये ज्या बागा पुढचे हार्वेस्टिंग म्हणजे माल काढणीच्या अवस्थेत होत्या त्याचं पूर्ण क्रॅकिंग झालं, बऱ्याचशा बागांचं नुकसान झालं। आणि ज्या बागात त्यात नव्हतं, जिथे पाऊस नाही झाला, त्या ठिकाणी बऱ्यापैकी बागा चांगल्या आहेत आणि अशी एकंदरीत परिस्थिती अशीच आहे। अच्छा, संमिश्र म्हणता येईल आपल्याला? संमिश्र, हो। आता द्राक्षबागेत आपण जे कॅनोपी हा नेहमी उल्लेख करतो ते म्हणजे काय सर? कॅनोपीचा विषय फार एक महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे। ॲक्च्युली द्राक्षबागेत जे आपण म्हणतो निर्यातक्षम प्रतीचे द्राक्ष उत्पादन आपण जे घेतो त्याकरिता जे आवश्यक असेल तर संजीवकांचा वापर, खतांचा वापर, पाण्याचा वापर आणि कॅनोपीचा। कॅनोपी यामध्ये सर्वात मोठा विषय आणि सर्वात महत्त्वाचा रोल त्यामध्ये प्ले करते। हे कॅनोपी जर म्हटलं तर काडी वेल जे आहे द्राक्षवेल, त्या द्राक्षवेलीवरती काड्यांची संख्या, एका काडीवर पानांची संख्या, त्या काडीवर घडांची संख्या, त्या घडांमध्ये मण्यांची संख्या, या सर्व गोष्टीचा ताळमेळ ज्यावेळेस बसतो आणि जेव्हा ते आपण जमिनीतून जे काही दिलं असेल, खत आहे, पाणी आहे दिलं असेल आणि त्याचा पुरेपूर ती वेल पूर्ण वापर करून घेते आणि वापर करून त्याचं घडाच्या विकासात त्याचं रूपांतर करते। चांगल्या प्रतीचं आपण जे म्हणतो की निर्यातक्षम प्रतीचा द्राक्ष उत्पादन, त्या द्राक्ष उत्पादनात जी मदत करते ते म्हणजे व्यवस्थापनात, म्हणजे कॅनोपी व्यवस्थापन। बरं, आणि फळ छाटणी जेव्हा आपण करतो तर त्यानंतर कॅनोपीचं काय कार्य आहे? म्हणजे नेमकं काय काय पद्धतीने घडांचा विकास त्या माध्यमातून करता येऊ शकतो? घडाच्या विकासात कॅनोपी फळ छाटणीनंतर जर म्हटलं तर जेव्हा आपण 6व्या ते 8व्या डोळ्यावरती आपण छाटतो किंवा जिथे सबकेन केलं असेल त्या सबकेनच्या गाठीच्या शेजारी आपण छाटतो, त्या परिस्थितीत फुटल्यानंतर ती जेव्हा डोळे फुटतात तेव्हा पानं बाहेर निघतात आणि पानं घड येतो 5 पानाच्या नंतर आणि त्यानंतर पुन्हा आपण 10 ते 12 पानं ठेवतो आपण त्या घडाच्या विकासाकरिता।
हे पानं जोपर्यंत राहत नाही, तयार होत नाही, तोपर्यंत त्या घडाच्या विकासाकरिता कुठलीही मदत होत नाही. म्हणजे त्या घडाच्या विकासाकरिता हे जे पानं आहे, जोपर्यंत पूर्ण पानं तयार होतील, पानाचा आकार चांगला होईल, तर याच पानाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेच्या सोबत ते पानं अन्नद्रव्य तयार करेल आणि ते अन्नद्रव्य त्या घडाच्या विकासात मदत करेल आणि अशाच प्रकारे तो घड तयार होतो. आणि या घडाकरिताच जे आपण पानं म्हणतो, ज्या काड्या म्हणतो, आपण फुटी म्हणतो, ते एकंदरीत त्याचं असं कार्य करते आणि घडाचा विकास करते. बरं, आता हे झालं घडाच्या विकासा बाबतीत. आता द्राक्ष घडांची संख्या, जर आपण त्या संख्येच्या दृष्टीने विचार करायचा झाला आणि कॅनोपी यांचा समतोल हा राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग तो समतोल या माध्यमातून कसा राखता येऊ शकतो? आपण लागवड जी केली, ती लागवड केल्यानंतर आपण म्हणतो की त्या वेलीला समजा 9x5 अंतरावरती जर समजा लागवड झाली असेल, तर त्याला किती अंतर मिळालं? 45 स्क्वेअर फीट. त्या स्क्वेअर फीटच्या हिशेबाने त्या काड्यांची संख्या आपण ठेवायची असेल आणि त्या काडीच्या जाडीनुसार, उद्देशानुसार घडांची संख्या आपल्याला निर्धारित करावी लागेल. मग आपल्याकडे आपण कॅनोपी म्हणतो, त्या काड्यांची संख्या आली, पानांची संख्या आली, पूर्ण फुटींची संख्या आली, घडांची संख्या. मग आता कॅनोपी आणि घड, द्राक्ष घडांची संख्या परिस्थितीनुसार, उद्देशानुसार आपल्याला त्याचं कार्य करावं लागेल. एका वेलीवरती साधारणतः 70-80, कधी 90, किंवा 150 पर्यंत घड येतात बाहेर. मग आपल्याला इतक्या घडांची गरज असेल काय? नाही. आपल्याला घडांची गरज असेल उद्देशानुसार. मला स्थानिक बाजारपेठेकरता जर द्राक्ष पाठवायचे आहे, लोकल मार्केट आपण जे म्हणतो, त्या ठिकाणी आपल्याला 1 स्क्वेअर फीटला पाऊण ते 1 घड पाहिजे. मला निर्यात जर करायची असेल, तर निर्यात करते वेळीस मला 1.5 स्क्वेअर फीटला 1 घड माझा पुरेसा होतो. बेदाणा जर मला तयार करायचा असेल, तर त्या बेदाण्याकरता 1 स्क्वेअर फीटला 1.5 ते 2 घड इतके पुरेसे होतात. म्हणजे बाकीचे घड मला जर काढून टाकले, तर कॅनोपी जितकी आहे, घडाच्या पुढे पाने किती आहे, काड्यांची संख्या किती आहे, काडीची जाडी, याचाही विचार आपण त्याच प्रकारे करतो. काडीची जाडी जर समजा जास्त असेल, 10 ते 12 मिलीमीटर जर जाड काडी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 घड घेता येईल. काडीची जाडी जर समजा 8 mm असेल, तर तिथं फक्त 1च घड घेता येईल आपल्याला. अशा प्रकारे आपण त्याला जी काडीची जाडी असेल, आपलं हे उद्देश आहे आपला, आणि त्या वेलीला मिळालेलं अंतर, या 2-3ही गोष्टीचा विचार करून आपल्याला काय करायचं असेल, तर घडांची संख्या ठेवावी लागेल. म्हणजे कॅनोपीचा विचार करून, कॅनोपी जितकी आहे त्या कॅनोपीच्या नुसार, कारण की आपण जे सोर्स आणि सिंक म्हणतो, सोर्स आणि सिंक, तो हा सोर्स आणि सिंकचा बॅलन्स, त्याचा समतोल राहण्याकरिता आपल्याला घडांची संख्या आणि कॅनोपीच्या नुसार घडांची संख्या आपल्याला ठेवणं गरजेचं असेल. आता ही झाली घडांची संख्या. आपण जर विशेष करून नाशिक आणि सांगली भागातली जी बेदाणे आहे, त्याला मागणी आहे प्रदेशामध्ये. मग बेदाणे निर्मितीची जी द्राक्ष आहे, त्याचा आणि या कॅनोपीचा काही संबंध आहे का? द्राक्ष लागवड कोणत्याही उद्देशाकरता आपण केली, शेवटी एक त्याचा उत्तर एकच असेल की कॅनोपी तुमची कशी आहे. कॅनोपी जर चांगली असेल, तर आपल्याला उत्पादन घेणं फार सोपं आहे. आणि आता मग आपण बेदाण्याची चर्चा करतोय. आपण बेदाणा हा एक उद्देश आहे. बेदाण्याची आपण आताच म्हटलं की आपल्याला 1 स्क्वेअर फीटला 1.5 ते 2 घड पाहिजेत. मग तितके जर घड असेल आपल्याकडे आहेत, तर त्याकरिता कॅनोपी कसा काम करते? जवळपास आपण हे म्हणतो की बेदाण्याकरिता संजीवकांचा वापर आपण करत नाही. संजीवकांचा वापर करत नाही, त्यामुळे त्याचा मण्याचा आकार सुद्धा जास्त राहत नाही. 150, 200, 250 ग्रामचा एक घड तयार होतो. मण्याचा आकार सुद्धा बारीक राहतो. तर तो साल त्या मण्याची जाड होत नाही, पातळ साल राहते आणि त्याची गोडी जास्त पाहिजे आपल्याला. त्या हिशोबाने आपण संजीवक वापरत नाही. आता संजीवक जरी वापरत नसेल, पण त्याला गोडी येण्याकरता आपल्याला त्याचं शेवटी पानांची संख्या महत्त्वाची असेल. पान म्हणजे शेवटी आलो आपण कॅनोपीवरती. एक पान आम्ही म्हणतो, एक पान ज्याचं क्षेत्रफळ जवळपास 160 ते 180 वर्ग सेंटीमीटर आहे, असं एक पान साधारणतः 8 मण्याचा विकास करते. म्हणजे 100 ते 120 मणी त्या घडामध्ये जर असतील, तर आपल्याला 10 ते 12 पानं घडाच्या पुढे पाहिजे. टोटल असे 16 ते 17 पानं पाहिजे असते. मग हे सगळे पानं आपल्याला जर असेल त्यावेळेस, तरच आपल्याला त्या बेदाण्याच्या द्राक्षामध्ये आपल्याला गोडी मिळेल. ती गोडी मिळण्याकरता याचंच जे आहे पानाचं कार्य आहे, ते फार महत्त्वाचं असते. म्हणून हे पान, काड्यांची संख्या आणि घडांची संख्या याचा समतोल सुद्धा आपल्याला बेदाणा निर्मितीकरिता तितकाच महत्त्वाचा आहे, जितका आपण स्थानिक बाजारपेठ, जितका आपण निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्ष उत्पादनात आपण करतोय.
समतोल महत्त्वाचा एकूणच या सगळ्याच्यात. आता आपण रोग व्यवस्थापनाचा विचार जर करायचा झाला तर रोग व्यवस्थापनामध्ये हे कॅनोपी कसं कार्य करतं? कॅनोपी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण याचा एकदम जवळचा संबंध आहे. आता आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला, ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला आणि ज्या ज्या बागेमध्ये कॅनोपी दाट कॅनोपी होती, गर्दीची कॅनोपी होती, कॅनोपीची गर्दी ज्या ज्या बागेत झाली असेल त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव जास्त होता. रोगाचा प्रादुर्भाव कसा असतो की आपण म्हणतो की आम्हाला 1.5 स्क्वेअर फीटला एका स्क्वेअर फीटला अर्धी काडी पाहिजे. तिथे जर समजा 1 स्क्वेअर फीटच्या बदल्यात जर समजा 2 काड्या असतील, 3 काड्या असेल, तर त्या काडीवरती तितक्याच फुटी जर निघाल्या असतील तर तितक्या फुटींची वाढ काय झाली, गर्दी झाली. तिथे गर्दी झाल्यामुळे त्या कॅनोपीमध्ये एक छोटीशी कॅनोपी जरी तयार झाली असेल तर या कॅनोपीमध्ये गर्दी निर्माण होते आणि याच गर्दीमध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात निर्माण होते. 60% पुढे आर्द्रता जर गेली असेल, तापमान अशा दाटीच्या याच्यामध्ये गर्दीच्या कॅनोपीत तापमान सुद्धा कमी होतं. तापमान समजा 30, 35, 32 पर्यंत डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जर आलं असेल, 60% पुढे आर्द्रता वाढली, सूक्ष्म वातावरण त्या ठिकाणी त्या बागेत वाढतं, या गर्दीमुळे त्या कॅनोपीत वाढतं आणि अशामुळे काय होतं की डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगांचा प्रादुर्भाव लगेच तिथे सुरू होतो. आणि मग फवारणी जरी आपल्याला करायची आहे तर फवारणी करते वेळेस आपण औषधांची फवारणी केली तर पण त्याचं दाटी असल्यामुळे घडाच्या मागे पाण्याच्या मागे जर घड लपून असलेला असेल, बसलेला असेल, तर तिथे कव्हरेज होणार नाही, तिथे औषध तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून जर रोग नियंत्रण पाहिजे असेल, रोग कमी पाहिजे असेल की आपल्याला त्याचं नियंत्रण सोपं पाहिजे असेल तर मोकळी कॅनोपी हा सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी द्राक्षबागेत येतो. बरं, आणि कॅनोपी आणि पाणी व्यवस्थापनाचा यांचा जर संबंध सांगायचा झाला सर, तर आपण तो नेमका काय सांगणार? आपला हाच आजचा खरा महत्त्वाचा विषय आहे. कॅनोपी आणि पाणी व्यवस्थापन. आपण आपल्या बागेत पाणी म्हणतो की पाणी आहे, कमी आहे, जास्त आहे, परंतु पाणी जर आहे त्या ठिकाणी तर त्या हिशोबाने आपल्याला पुढे वरती कॅनोपी ठेवता येईल. बरं, जर समजा ज्या बागेत पाणी कमी आहे तर त्या हिशोबाने पानांची सुद्धा संख्या आपल्याला कमी करावं लागेल, फुटींची संख्या कमी करावं लागेल आणि त्याच तुलनेमध्ये आपल्याला घडांची संख्या सुद्धा कमी करावं लागेल. अच्छा. आणि साधारणतः द्राक्ष बागेत आपण जर पाण्याचा विचार केला तर द्राक्ष बागेत पाण्याची गरज कशी असते? द्राक्ष बागेत पाण्याची फळ छाटणीनंतर 2-3 वाढीच्या अवस्था होतात. पहिली अवस्था फुलोरा अवस्था, प्री ब्लूम अवस्था म्हणतो आपण, घड तयार होतं, घड निघतो आणि फुलोरा अवस्थेपर्यंत. त्यानंतर पहिली अवस्था असेल, फुलोरा अवस्थेपासून तर मण्याचा विकास मणी सेटिंगपासून पाणी उतरेपर्यंत, मण्यात पाणी उतरल्यानंतर फळ काढणी, या अशा 2-3 अवस्था असतात. त्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज वेगवेगळी असते. बागेत पाणी कमी आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये कॅनोपी व्यवस्थापन कसं असावं? आता पाणी जर कमी असेल तर त्या हिशोबाने आपल्याला कॅनोपी कमी करावी लागेल. आपण जे म्हणतो की सुरुवातीची जे स्टेज आहे आपली की पाणी प्री ब्लूम अवस्था आहे, या प्री ब्लूम अवस्थेमध्ये 4200 लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस, 1 mm इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन 1 mm जर झालं असेल 1 मिलीमीटर पॅन इव्हॅपोरेशनच्या रिडिंगनुसार, तर आपल्याला 4200 लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस लागेल. दुसऱ्या वाढीच्या अवस्थेमध्ये जो मण्याचा विकास असतो त्यावेळेस थंडी असेल, तापमान कमी असते, त्या अवस्थेमध्ये आपल्याला फक्त 1400 लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस लागेल. त्यानंतर पुन्हा एक वाढीचा टप्पा येतो पाणी उतरेपर्यंतचा, त्या टप्प्यामध्ये आपल्याला पुन्हा पाण्याची गरज असते 4200 लिटर प्रति हेक्टर प्रति एकर प्रति दिवस, अशा प्रकारचं पाण्याची गरज असेल. समजा आपल्याकडे कमी पाणी आहे तर त्या हिशोबाने मला काय करायचं आहे की पाण्याची कॅनोपी जी आहे ती कॅनोपी आपल्याला संतुलित ठेवायची आहे. भारी जमीन असेल तर भारी जमिनीनुसार पाण्याची गरज आणखी वेगळी असेल. भारी जमिनीमध्ये काय पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या परिस्थितीमध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाणी दिलं तरी चालेल, त्याचा इंटरव्हल जो आहे ती आहे गॅप जी आहे ती जास्त असेल तरी चालेल. हलक्या जमिनीमध्ये पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे पाणी जे काही दिलं ते पाणी रूट झोनच्या खाली जातं. 10 लिटर पाणी दिलं असेल तर 4 लिटर 5 लिटर ते पाणी रूट झोनच्या खाली गेलं आणि फक्त तेवढंच उरलेलं पाणी त्याला राहिलं. तेवढी गरज पुरत नाही. म्हणून आपण म्हणतो की हलक्या जमिनीमध्ये पाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे,
किंवा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जो इंटरवल आहे पाण्याचा तो इंटरवल आपल्याला कमी करायचा आहे. त्यावेळेस अशा ठिकाणी आपण म्हणतो की ड्रिपरची जे कॅपॅसिटी आहे 4 लिटर प्रति आवर जर म्हणलं आपण प्रति तास, ते अशा प्रकारचे कमी कॅपॅसिटीचे ड्रिपर्स लावून आपण पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी आपण करणं सोयीचं असते. पाणी जर समजा कॅनॉपी जर जास्त आहे कॅनॉपी आणि पाणी जर कमी आहे तर आपल्याला काही उपाययोजनासुद्धा कराव्या लागतात. पाणी जर आपल्याकडे कमी आहे आणि कॅनॉपी जर जास्त आहे तर काय होईल की कॅनॉपी जितकी जास्त आहे तितकं त्याचा सरफेस जो आहे लीफ सरफेस तो तेवढं क्षेत्र वाढलं, म्हणजेच बाष्पीभवन ज्या पाण्यातून जास्त वाढलं. पाण्यातून बाष्पीभवन पाणी जर निघून गेलं त्याचा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन जे म्हणतो तो जर जास्त असेल तर साहजिक आहे जमिनीतून पाण्याची गरजसुद्धा वाढेल तेवढीच. पाण्याची गरज जर जमिनीतून वाढली आणि पाणी जर कमी आहे तर मग काय होईल की आपल्याला पाहिजे ते उत्पादन मिळणार नाही. यावरती उपाययोजना जर म्हणलं तर आच्छादन, मल्चिंग आपण जे करतो बोधावरती मल्चिंग टाकणे, काडी कचऱ्याचं मल्चिंग असेल, प्लास्टिकचं मल्चिंग असेल. प्लास्टिकचं मल्चिंग आपण शक्यतोवर सुरुवातीला म्हणजे थंडी ज्या वेळेस असेल त्याच वेळेस आपण करू शकतो. तर हे मल्चिंग करता येईल. अँटी ट्रान्सपॅरंट्स, अँटी स्ट्रेस याच्या फवारण्या जर आपण केल्या त्यासुद्धा आपल्याला तितक्याच फायद्याच्या होतील की बाष्पीभवनाचा रेट जो आहे तो बाष्पीभवन कमी करेल. म्हणजे पाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती सांगायच्या झाल्या तर त्या या सांगता येतील. हे तर आलं पाणी बचत करण्याचं झालं. पाणी देण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धती असेल सरफेस इरिगेशन असते, एक सब सरफेस इरिगेशन आहे आणि पार्शल रूट झोन ड्राईंग म्हणून एक तिसरी टेक्निक आहे. आता सरफेस इरिगेशन आहे, आपण वरवर पाणी दिलं असेल, ड्रिपनं आपण पाणी देतो, ड्रिपचं आपण ठिबक जे म्हणतो आपण ते असेल. त्यानंतर आपलं दुसरं एक असेल की ते बोध जे आहे मुळीच्या कक्षेच्या आतमध्ये 6 इंच ते 7 इंचच्या खोल टाकून एक लॅटरल आपण खाली टाकतो जमिनीत, त्याला म्हणतो आपण सरफेसच्या आतमध्ये सबसरफेस इरिगेशन. या सबसरफेस इरिगेशनमध्ये एक होतं ॲडव्हान्टेज असतो की पाणी आतमध्येच राहते, रूट झोनच्या आतमध्येच पाणी जर मिळालं तर त्याचं नुकसान कमी होतं, बाष्पीभवन वगैरे त्याचा संबंधच आला नाही. वर आणखी त्या बोधावरती गवत वगैरे गवत येणार नाही कारण तिथे पाणी नसेल सरफेसवरती, तर तो एक ॲडव्हान्टेज मिळतो, आपल्याला फायदा मिळतो. आणि त्या रूट झोनमध्येच पाणी मिळाल्यामुळे त्याची जी कार्यक्षमता आहे पाण्याची, वॉटर यूज इफिशियन्सी जे म्हणतो आपण ती वाढते. तर तो एक ॲडव्हान्टेज आहे. पार्शल रूट झोन ड्राईंगमध्ये आपण काय करतो की बोध असेल त्या बोधाच्या एका साईडने एक लॅटरल असेल आणि दुसऱ्या साईडने एक लॅटरल असेल. 4 दिवस आपण एका साईडनं पाणी देतो आणि दुसरे 4 दिवस दुसऱ्या याच्यात दुसऱ्या साईडनं. अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बरं. आणि पाण्याची बचत करण्याकरता आपण मगाशी उल्लेख केला प्लास्टिकचा, तर त्याचं महत्त्व काय आहे आणि कशा पद्धतीने तो वापर करता येऊ शकतो? प्लास्टिकचा आजकाल काय होत आहे की बऱ्याचशा अनसिजनल रेन्स जे म्हणतो आपण, अवकाळी आलेला पाऊस, त्या प्लास्टिकमुळे आपण बऱ्यापैकी बचत होते आपण हे म्हणतो. परंतु आम्ही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी फार्म पुणे येथे जे संशोधन केलं आम्ही 3-4 वर्ष, त्याचे अनुमान हे म्हणतात की वर प्लास्टिक टाकल्यामुळे बाष्पीभवन तिथनं कमी झालं, खालून पाण्याची जी गरज आहे ती कमी झाली, पाणी पण बचत झाली आणि या प्लास्टिकच्या बचतमुळे पाण्याची बचत तर झालीच, त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी झाला. डाउनी मिल्ड्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव तिथे अजिबात नव्हता आणि झाला असेल तर थोडा 1-2 फवारणीमध्ये आपण त्याला नियंत्रणात आणला तो रोग. त्यानंतर फवारणीची संख्या कमी झाली, रोग नियंत्रण झालं, फवारणीची संख्या कमी झाली. फळ काढण्याकरिता लवकर फळ काढण्यात आलं, 8 दिवसाच्या आधी आलं. मार्केटमध्ये कोणतंही फळ जर 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या आधी जर आलं तर आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील त्याचे. अशा प्रकारचंच नियोजन त्या ठिकाणी झालं. त्या प्लास्टिकचा वापर करून आम्हाला ती टेक्नॉलॉजी, ते तंत्रज्ञान फार चांगलं झालं आणि आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचवतो आहे. तर या प्लास्टिकमुळे पाण्याची बचत होते, क्वालिटी उत्पादन जे म्हणतो, प्रत चांगली पाहिजे म्हणतो, ती प्रतसुद्धा चांगते. त्याच्या लस्टर जे म्हणतो आपण, मण्यावरती लस्टर असते ते फार छान असते, ब्लूम ज्याला म्हणतात, ते ब्लूम जर चांगलं असेल तर त्याचा टिकाऊपणा वाढतो. 1 mm साईज जर त्याचा वाढला असेल तर जवळपास एका एकरमध्ये 1 टन माल वाढतो आणि 1 टन माल जर म्हटला 40 रुपये 50 रुपये जरी आपण घेतला तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचे फायदे होतात. थोडाफार खर्च आपण निघतो. म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्याकरिता आणि रोग नियंत्रणामध्ये जर समजा याच्यामध्ये जर फवारणीची संख्या जर कमी झाली असेल तर एक महत्त्वाचा त्यामध्ये फायदा होतो की रेसिड्यू मिळत नाही. बरं. रसायनाचे जे अवशेष म्हणतो आपण त्याची संभावना कमी असेल कारण की आपण फवारण्या कमी करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे फायदे चांगले होतात.
निर्यातीसाठी अत्यंत उत्तम तो एक फायदाही म्हणता येईल, नाही का? आता कमी पाणी आहे अशी परिस्थिती समजा उद्भवली की पाणी कमी आहे, मग द्राक्षाच्या एकूणच दर्जावर किंवा एकूणच त्या बागेवर, घडांवर त्याचा काय परिणाम होतो? आणि जर विपरीत परिणाम होत असेल तर त्यावर आपण बागायतदारांना उपाययोजना काय सुचवाल? पाणी जर त्या ठिकाणी बागेत कमी असेल तर ह्या दोन परिस्थिती असतील त्यामध्ये सुद्धा, की भारी जमीन जर असेल तर पाणी थोडंफार कमी असून आपल्याला तिथे समतोल राखता येतं थोडाफार. हलकी जमीन असेल तर पाणीची आणखी तुटवडा पडेल. जर घडांची संख्या जास्त असेल किंवा घडाची संख्या आपण निर्धारित जरी ठेवली पण पाणी अचानक जर समजा संपलं पाणी आणि पाणी कमी पडते आहे, अशा परिस्थितीत काय होईल? काडीची परिपक्वता लवकर होईल. काडीची परिपक्वता जर लवकर झाली तर त्याचा मण्याचा साईज जो आहे तो मण्याचा आकार वाढणार नाही, मण्याचा आकार कमी राहील. त्यामध्ये गोडी लवकर येईल, फळ काढणी करता लवकर येईल. परंतु गोडी जर लवकर आली तर आपण खाऊ शकतो. आपण परदेशामध्ये आपण जे द्राक्ष पाठवतो त्या द्राक्षात फारशी गोडी नसते, 18 डिग्री ब्रिक्स फक्त पुरेसे असतात. आपण जे द्राक्ष खातो त्याला 20-22च्या पुढे आपण लागते, कारण आपण गोड जास्त खातो. तर हे जे द्राक्ष आहेत याच्यात गोडी येईल परंतु आकार कमी असेल. आकार जर कमी असेल तर तो निर्यातक्षम प्रतीचे द्राक्ष म्हणतो आपण, त्याच्यात बसणार नाही त्याच्यात. तर मग तिथे त्यावेळेसचं नुकसानच होईल. तर हे टाळण्याकरताच आपण म्हणतो की त्या ठिकाणी पाणी जर द्यायचं झालं तर बाष्पीभवन कमी करायचं आहे. मग काय करायचं आहे की दिवसा पाणी न देता संध्याकाळी पाणी देऊ आपण. लॅटरल जे आहे, पाण्याची जी नळी आहे ती वरती जर ठेवली, हवा जर खेळत असली, ऊन असेल, हाय टेम्परेचर असेल, हवा जर खेळती असेल तर पाण्याचं जे पाणी खाली पडते ते इकडे तिकडे पसरेल. त्याचा स्प्रेडिंग झोन जो आहे तो वाढेल जास्त, म्हणजे रूट झोनपर्यंत पाणी पाहिजे तेवढं जाणार नाही. मग अशा वेळेस आपण म्हणतो की लॅटरल खाली घेऊया, आपण गवत टाकूया, त्यावरती मल्चिंग करूया, काडी कचरा टाकता येईल आपल्याला, बगास असेल, ऊसाचं पाचट असेल, हे टाकून आपण आच्छादन जर केलं तर पाण्याची ती पण आपल्याला एक बचत करता येईल. आणि असं बचत करून आपल्याला तो जो माल आहे तो माल काढता येईल. जर समजा आपल्याला मनी सेटिंगच्या अवस्थेमध्येच आपल्याला जर कळलं की इतके घड आहेत, पाणी कमी पडलं आता, मग त्या स्टेजमध्येच आपल्याला एक काम करता येईल की घडांची संख्या, आपल्याकडे पाणी किती आहे त्यानुसार घडांची संख्या ठेवता येईल. म्हणजे आवक आणि जावक ज्याला आपण म्हणतो, उपलब्धता आणि डिमांड, ह्या गोष्टीचा विचार करून आपल्याला कॅनॉपी आणि घडांची संख्या आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करून आपल्याला घडांची संख्या सुद्धा कमी करावी लागेल. तेव्हा आपल्याला ज्या प्रतीचं द्राक्ष पाहिजे ते द्राक्ष मिळतील. एकूणच बागायतदारांनी अगदी काळजी घ्यायची ठरवली तर नेमकी काय काळजी घ्यावी? कॅनॉपी हा एक विषय जर आपण घेतला तर काड्यांची संख्या त्यांनी निर्धारित करून घ्यावी. त्या ठिकाणी जो पानांची जी गरज आहे, 16 ते 17 पानं पाहिजे म्हणतो, तो सोर्सिंग जो म्हणतो आपण, सोर्सिंग नियंत्रणात ठेवावा. आणि हे ठेवण्याकरता मनी सेटिंगपर्यंतच फक्त पानांची संख्या जी पाहिजे ती संख्या पूर्ण करून घ्यावी. बगलफुटी ज्या निघतात त्या बगलफुटी जर काढल्या तर ओपन कॅनॉपी राहील, मोकळी कॅनॉपी राहील, आणि अशा कॅनॉपीमध्ये रोग नियंत्रण सोपं होईल. घडांची संख्या जी आहे, पानांचा आकार, काड्यांची संख्या याचा विचार करून घडांची संख्या सुद्धा त्यांनी ठेवावी. बरं, जाता जाता बागायतदारांना काय संदेश द्याल? यावर्षी या हंगामात बऱ्यापैकी अडचणी आल्यात बागायतदारांना. काही ठिकाणी क्रॅकिंग झालं, मनी क्रॅकिंग झालं, तर काही ठिकाणी फुलोरा गळ झाली, काही ठिकाणी कूज झाली. तरी पण आपण बागायतदार हातबल झाला नाही, सावरलं. आणि आता जी परिस्थिती आहे याच्या पुढील काळातली फार चांगली परिस्थिती असेल. वातावरण चांगलं आहे, घडाच्या विकासाकरता पोषक असं वातावरण आहे, आणि यावेळेस फार चांगलं उत्पादन मिळेल अशाच सदिच्छा. नक्कीच आपण बागायतदारांना तशा सदिच्छा देऊया की आपण कॅनॉपी आणि पाणी व्यवस्थापन खूप छान पद्धतीनं करा. नक्कीच येणारा काळ हा आपल्यासाठी चांगला असणार आहे. आज आपण या ठिकाणी आलात सर आणि खूप छान पद्धतीनं ही माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.